ग्रामीण विचार न्यूज चॅनलकडून आपलं सर्वांचं स्वागत. तसेच श्रमिक पत्रकार संघ यांच्याकडून सुद्धा आमच्याकडून सुद्धा आपलं सर्वांचं स्वागत. आज विषय आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय. सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे PWD, इथे पैशाचा महापूर पाऊस पडतो. अशा सार्वजनिक बांधकाम खात्यामधले जे कोणी अधिकारी असतील ते अधिकारी दातून मातून कोणी पण असे ठेकेदार निवडतात आणि गोरगरीब अशा शेतकऱ्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी मात्र मुख गळून गप्पा बसतात. सारंगपुरी गावातील काशीनाथ बाबू सोनारे एक गरीब शेतकरी आहे. त्यांच्या वडिलोपार्जित मालकीची सर्वे नंबर 1/3 हा सर्वे नंबर पोलीस कोटेशन आणून त्यांनी मोजलेला आहे आणि त्याच सर्वे नंबरच्या जागेमध्ये जाणून बुजून त्यांच्याच गावातील काही ज्या कॉन्ट्रॅक्टरने हाताशा धरून 2 माणसं हाताशा धरून कुठला तरी रोड बनवायचा, रस्ता बनवायचा म्हणून त्या जमीन मालकाला विश्वासात न घेता एक हुकुमशाही पद्धतीने रस्ता बनवायचं त्या ठिकाणी चाललो. परंतु सदर शेतकऱ्याला समजतात काशीनाथ बापू सोनारे हा शेतकरी तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ही जागा माझी आहे, मी तुम्हाला संमती दिली नाही, हा रस्ता बंद करा. आणि म्हणून त्या गावातील ज्या ठेकेदारी ठेवलेली 2 माणसं यांनी त्याला दमबाजी केली. तुम्हाला काय करायचं करा, आम्ही कुणाला घाबरत नाही. याविषयी ताबडतोब दुसऱ्या दिवशी किनवली पोलीस स्टेशनमध्ये केस नोंद केलेली आहे. परंतु आज जवळजवळ 3 ते 4-5 दिवस झाले कुठल्याही प्रकारची किनवली पोलीस स्टेशनकडून समाधानकारक असं कुठलाही त्या ठिकाणून काही आलं नाही आणि त्या लोकांना सुद्धा अजून बोलवलंय की नाही बोलवलं हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे प्रशासकीय जे काही कारभार आहे, पोलीस खातं आहे, यांनी सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. कारण एक सर्वसामान्य शेतकऱ्याची जमीन स्वतःच्या मालकीची असून तो त्या ठिकाणी सांगायला जातो आणि त्याच्यावर हुकुमशाही पद्धतीने अरेरावीची भाषा होते. त्यावेळी पोलीस प्रशासनाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. दुसरा प्रश्न असा आहे की ज्यावेळी तो रस्ता बनवायचा ठरला तो जो ठेकेदार या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरी आला आणि त्यामध्ये तडजोड झाली की बाबा तुला काहीतरी मोबदला आम्ही देऊ. या मोबदल्याविषयी तडजोड झाली आणि मी दुसऱ्या दिवशी येऊन भेटतोय. परंतु सदर ठेकेदार आजहीपर्यंत त्या ठिकाणी आला नाही. उलट मी स्वतः त्या ठेकेदाराला पत्रकार यांना त्याने फोन केला, बाबा त्यांचं काय ते करा. उलट तो ठेकेदार बोलला तुम्ही आम्हाला धमकी देत आहे. मी जर धमकी दिली असेल किंवा खंडणी मागितली असेल तर पोलीस स्टेशनमध्ये जावं, माझ्या विरुद्ध कंप्लेंट द्यावं, खंडणीची केस टाकावं. म्हणजे अशा पद्धतीने हा सावळा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याला सर्वात जबाबदार सार्वजनिक बांधकाम खाते. या सार्वजनिक बांधकाम खात्याचे इंजिनियर लोक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याला एवढा पैसा आलाय का त्यानं असं झालं का कुठंतरी रस्ते मिळत आणि आम्हाला ते पैसे जिरवत, म्हणजे कोणीतरी धातून ठेकेदार उभा करायचा, चांगलाच रस्ता आहे त्याच्यावर परत डांबर टाकायची, चांगलाच रस्ता आहे त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण करायचं आणि बिलं वाढून खायची. असा हा बिनबना धंदा या शहापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतो. असं मी नाही म्हणत, तालुक्यातली पूर्ण जागृत जनता म्हणते. आणि त्यामुळे आज जे चाललेलं आहे ते फार विचित्र आहे. परंतु आज मी सांगू इच्छितो की जो कोणी ठेकेदार असतील त्यांनी पत्रकारांच्या नीट बोलायला शिका आणि पत्रकारांचा नाद करायचा नाही. हे का सांगतो, आम्हाला राज्य शासनाने कायदा पारित केलेला आहे आणि तो कायदा कोणता आहे? पत्रकार संरक्षण कायदा. पत्रकाराला धमकी देणे
अजामीन पात्र गुन्हा आहे, त्यामुळे तुम्हाला जामीनही मिळणार नाही. पण आम्ही त्या स्टेपला जाणार नाही. पण बोलताना मात्र पद्धतशीर बोला, एवढंच मी या ठिकाणी आज सांगू इच्छितो. आणि सदर जे काही सार्वजनिक बांधकाम खाते असेल, जो कोणी इंजिनियर वगैरे कोणी असतील, त्या साऱ्यांपुरीमध्ये जो कोणी ठेकेदार असेल त्याला ताबडतोब वॉर्निंग द्या आणि त्या शेतकऱ्याला मोबदला द्यायला सांगा. आणि अशा पद्धतीची वागणूक आणि आरेरावी आम्हाला चालणार नाही. एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.